बंड्या भाऊ बसा, नाश्ता नको तुम्हाला? मला नकोय काही. कमळी मला म्हणाली होती ती कॉलेजमध्येच अभ्यास करत बसणार आहे म्हणून. ती लायब्ररीत पण नाहीये, इथे पण नाहीये. अहो ती दुपारीच गेली. कुठे? कर्जतला. अहो ती राजन काकांचा फार्म हाऊस आहे ना, तिकडे गेल्या. अरे पण का, कशासाठी? नाही मला नाही माहित. आणि कोण गेले तिच्या बरोबर? ती एकटीच गेल्या. काय तुम्हाला हे कोल्हापूर वाटतं का रे? उगाच मर्जी झाली तिथे उठून निघालो. तो एरिया किती सुनसान आहे माहितीये तुला, सेफ नाहीये एकटीने जाण्यासाठी. भोंबला इतर लय मोठी गडबड झाली म्हणायची. का, काय झालं? नाही काय नाही, मी असंच म्हटलो. काय नाही काय. पण त्या पटकन सांग काय झालं. ऋषी भाऊ, अहो कमळी काय असंच नाही गेली तिकडं. तिचा काहीतरी मोठा प्लॅन आहे असं म्हटली मला. कसला प्लॅन आहे? हे आई, अगं आई जे नको व्हायला हवं तर तेच झालंय. ही गौरी सापडलीये आणि ही गौरी आता राजनला शोधणार आणि त्याला सगळं सांगणार, म्हणजे आपलं सगळं पितळ उघडं. मॉम स्टॉप इट. काय चाललंय? किती निगेटिव्ह. तू असा निगेटिव्ह विचार करते ना म्हणून सगळे प्लॅन्स फेल होतात. कळतंय का तुला? तू हे बंद कर. रादर डू वन थिंग. तुम्ही दोघी ना प्लॅन्स बनवणं बंद करून टाका, कारण की तसं पण सगळे फ्लॉप होतात. हा, मी एक काम करते, डॅडला सांगते आणि तुम्हाला दोघींना ना तीर्थयात्रेवर कुठेतरी लांब पाठवून देते. तुम्ही दूर चालले जा. अनिका, तू जरा मोठी आहेस का? कुठलाही प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी ना नीट शांत डोक्याने विचार करावा लागतो आणि मग एक्झिक्यूट करायचा असतो. आम्ही इथे नसू मग कोण प्लॅन करणार आहे? तू? येस. वाह, मग झाले लाखाचे 12,000. म्हणजे रागिणी रागिणी, हे बघ तिला काही एक बोलू नकोस. याच्यात अनिकाची काही एक चूक नाहीये. तिला सुद्धा टेन्शन आलेलं असणार. हिला ग्रॅनियाची आलं असणार काय? आलं आहे. तुम्ही दोघी मला रोज डेल्युलू मध्ये ठेवताय की तू आज या एम्पायरची क्वीन बनणार, आज या एम्पायरची क्वीन बनणार. मला याचा किती त्रास होतोय, मेंटली किती अफेक्ट होतोय. आय एम स्ट्रेस्ड. आजही मी कॉलेजला गेलेली, इतकी हॅपी मूड मध्ये गेलेली की वाव 2 days to go. मग हे कॉलेज माझं होणार. बट आज कळतंय ती गौरी का फवरी कोणीतरी सापडून गेली पुन्हा. ए बाळा, शांत हो ना जरा. काही ते पेशन्स ठेव ना, पेशन्स. मी सांगितलंय ना तुला, मी शब्द दिलाय की नाही की माझी अनिकाच या महाजन एम्पायरची राणी होणार, क्वीन होणार. म्हटलंय ना, थोडे पेशन्स ठेव. कारण तूच जर का पेशन्स ठेवले नाहीस ना तर मग बाकीची लोक त्याचा गैरफायदा घेणार, म्हणून सांगते. आई अगदी बरोबर बोलते. आणि यू नो व्हॉट अनिका, मला या घराची मालकीण नाही, महाराणी व्हायचंय. सगळ्यांवरची सत्ता गाजवायची आहे मस्तपैकी. वाव. आणि हे सगळं कुणासाठी चाललंय माहितीये तुला? हे सगळं तुझ्यासाठी चालू आहे. पण आई, ती गौरी सापडली आहे ना ग, आणि ती डायरेक्ट राजनला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतेय. या सगळ्यामध्ये माझी बिचारी अनिका. ए नाही नाही नाही, अनिका बिच्चारी अजिबात नाही. माझी अनिका बिच्चारी होऊ शकत नाही. माझी अनिका फक्त आणि फक्त क्वीन होऊ शकते. राणी म्हणजे असा हा डोक्यावर काय काय चेहरा कसा पडलेला? बस एमर्जन्सी एमर्जन्सी एमर्जन्सी. मॉम कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर. डॉक्टरला बोलो. ती ग्रॅनियाची मॅड होत चालली आहे त्या मॅड आजी सारखी. भले तुला वाटत असेल की तुझी ही ग्रॅनियाची मॅड होते, मॅड मॅड नाही होते. आज रात्री मी त्या गौरीला संपवणार. लिहून घे. व्हॉट? आणि माझी अनिका, अनिकाच फक्त महाराणी होणार. गौरी, अनिका, राणी. उषाताई, मी या घरात आल्यापासून बघतेय
राधिका ताई कुठं दिसलं नाही तू? त्या माहेरी गेल्यात ना, त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नाहीये ना म्हणून. स्वतः नयनतारा मॅडम त्यांना काही दिवस माहेरी जाऊन राहा म्हणाल्या. असं होय. हो बरं मी कॉफी देऊन येते. हो इन्स्पेक्टर, त्या आल्या परत. या शी इज फाईन अँड थँक्यू फॉर ऑल द सपोर्ट. या. अहो साधना ताई, तुम्ही कशाला कामाला लागलात? बरं तुम्ही बसा बघू जरा. अहो नाही, साधना ताई, मी काय सांगते, बसा बसा. तुम्हाला आता बरं वाटतंय ना? डॉक्टर आले, तुमचं ड्रेसिंग केलं, तुम्हाला औषधं दिली. आता खरंच जरा बऱ्या दिसता. पण या सगळ्या गोंधळात ना साधनाताई, तुमच्याशी निवांत बोलताच आलं नाही मला. मला आता नेमकं त्या दिवशी काय घडलं ते सांगाल? नाही म्हणजे मला खूप प्रश्न पडलेत. तुमचा ॲक्सिडेंट कुठे झाला, कसा झाला, पोलीस कंप्लेंट कोणी केली आणि तुम्हाला हॉस्पिटलला कोण घेऊन गेलं? खरं सांगू का मॅडम, मला ना यातलं काय बी नाही माहित. साधनाताई बघा, तुम्ही हरवला होतात ना, त्यामुळे आम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केली होती. मग आता आपल्याला चौकीत जाऊन तुम्ही सापडल्याची नोंद करावी लागेल आणि तिथे तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारतील. म्हणून मी तुम्हाला विचारते. साधनाताई, थोडं आठवण्याचा प्रयत्न करा, डोक्यावर ताण द्या. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? मला खूप काळजी वाटते तुमची. आणि खरं सांगायचं तर मला हे सगळं खूप वियर्ड वाटतंय साधनाताई, खूप विचित्र वाटतंय. आता एक काम करायचं, तुम्ही अजिबात घराच्या बाहेर एकटं जायचं नाही. मला खूप काळजी वाटते. आणि तसंच काही काम असेल ना तर तुम्ही सोबत कोणाला तरी घेऊन जा. मॅडम मला जरा देवळात जाऊन यायचं होतं. साधनाताई, अहो आत्ता तुम्हाला हे सगळं सांगते ना मी, आणि परत तुम्ही म्हणताय तुम्हाला जाऊन यायचंय. नाही. आणि मुळात मला सांगा, तुम्ही कामाला कशाला लागलात? स्टाफ आहे ना, करेल हँडल. तुम्ही 2 दिवस आराम करा, कळलं? अजिबात कामाला हात लावायचा नाही आणि बाहेर कुठेही जायचं नाही. जाऊन तुम्ही आराम करा. मॅडम तर आज घराबाहेर पडू नको म्हटल्यात. खरं मला आता जायलाच लागणार. काय करू? साधनाताई, काय झालं? तुम्हाला काही आठवतंय का? मला काही सांगायचंय का? नाही, काय नाही.